हरे कृष्ण. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन. We are reading today from Srimad Bhagavatam, Canto 6, Chapter 7. इंद्राचा बृहस्पतींप्रती अपराध. स्कंद 6, अध्याय 7, श्लोक नंबर 24. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो पिष्टपं किं गणयन्त्यभेद्य मंत्रा भृगूणाम् अनुशिक्षितार्थः न विप्रगोविन्दगवीश्वराणां भवन्त्यभद्राणि नरेश्वराणां. गुरुच्या आज्ञेचे पालन करण्याच्या त्यांच्या दृढ निश्चयामुळे शुक्राचार्यांचे शिष्य असलेल्या दानवांना देवतांची भीती राहिली नव्हती. खरं तर राजे व इतर ज्यांना ब्राह्मणांच्या, गायींच्या व परमपुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांच्या कृपेवर दृढ विश्वास असतो व जे सदैव या तिघांची अर्चना करतात ते नेहमीच त्यांच्या स्थितीत बलाढ्य राहतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण श्रीमद भागवतातील 6वा स्कंद 7व्या अध्यायातील इंद्राचा बृहस्पतींप्रती अपराध या 24व्या श्लोकाचे अध्ययन करत आहोत. यातील शुकदेव गोस्वामींच्या विशिष्ट कथनातून अनेक महत्त्वाचे धडे आपणास शिकावयास मिळतात. त्यातील एक म्हणजे वैष्णव सदाचार. हे केवळ कृष्ण भावनामृत संस्कृतीचा भाग नसून हे अत्यंत महत्त्वाचे, गरजेचे असून आपले आध्यात्मिक जीवन त्यावर अवलंबित आहे. बरेचदा भक्तांना चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देण्याची सवय असते. ज्या महत्त्वाच्या गोष्टी कधीकधी गौण वाटतात त्याचा आपल्या सोयीनुसार स्वीकार किंवा अस्वीकार करू शकतो, परंतु कधीकधी ज्या गौण वाटतात त्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपल्याला माहिती आहे की आपली साधना, आपले भजन हे आपल्या प्रगतीकरता अत्यंत महत्त्वाचे आहे. रूप गोस्वामींनी 64 तत्वांपैकी 5 तत्वे सांगितली आहेत जी आध्यात्मिक प्रगतीकरता अत्यंत महत्त्वाची आहेत. वैष्णव संघ, भगवंतांचे नामस्मरण, श्रीमद भागवताचा अभ्यास, विग्रहांची अर्चना आणि वृंदावन, नवद्वीप, जगन्नाथपुरीसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये निवास करणे. त्यातूनच अजून एक प्रकार म्हणजे तुलसी पूजा. तर नामस्मरण करणे अत्यावश्यक आहे. हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव नास्त्यैव नास्त्यैव गतिरन्यथा. या कलियुगातून सुटकेचा अत्यंत प्रभावशाली मार्ग आहे. परंतु जर आपण योग्य त्या वैष्णव सदाचारांचे पालन केले नाही तर आपले नामस्मरण अत्यंत कमी प्रभावशाली राहील. भगवान चैतन्य म्हणत, केवळ नामस्मरण करा, इतरांप्रती अपराध करू नका, श्रीकृष्ण तुमचे रक्षण करतील. नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रा नियमेन. त्यांची सर्व शक्ती ही त्यांच्या नामात आहे. परंतु त्यानंतर भगवंत म्हणतात की जर भक्त नामस्मरण करत असतील पण त्याचबरोबर वैष्णव अपराध करत असतील तर श्रीकृष्ण इतके अप्रसन्न होतात की ते त्यांच्या नावामार्फत आपला विध्वंसही करू शकतात. श्रीकृष्णांचे नाव म्हणजे स्वतः कृष्ण, हे काही यंत्रवत नव्हे. आपण जप हा भगवंतांना प्रसन्न करण्याकरता करायला हवा. 7वा नामापराध आहे भगवन नामाच्या बळावर पापकृत्य करणे. आपण जर असा विचार करत असू की मी जप करतो त्यानंतर मी कोणतेही पापकृत्य करू शकतो व त्यानंतर परत नामस्मरण करीन, तशी जर आपली मानसिकता असेल तर आपण भगवंतांच्या त्यांच्या नामाचा अपराध करत आहोत. आणि सर्वात पहिला अपराध आहे वैष्णवांप्रतीचा अपराध. हे अपराध काल्पनिक नव्हेत, यांना अतिशय वैयक्तिकरित्या समजून घ्यायला हवे. हे अपराध आहेत कारण याने श्रीकृष्ण अप्रसन्न होतात. म्हणून भगवान चैतन्य आपल्याला कशाप्रकारे नामस्मरण करावे हे सांगतात. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानेना मानदेन कीर्तनीया सदाहरी. गवताच्या पात्यापेक्षा नम्र, वृक्षाप्रमाणे सहनशील, इतरांना आदर देण्यास सदैव तत्पर
व त्या बदल्यात स्वतःसाठी कशाचीही अपेक्षा नसणे. अशा प्रकारे आपण सतत भगवंतांचे नामस्मरण करायला हवे. श्रीमद भागवतामध्ये सांगितले आहे, शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची स्यान महत् सेवयादी पुण्य तीर्थसेवनाम. भागवताच्या अभ्यासाने आपण आपल्या हृदयात रुची निर्माण करू शकत नाही. भागवत पुराणात अनेक जणांनी पांडित्य प्राप्त केले आहे, परंतु त्याने त्यांचे हृदय परिवर्तन झाले नाही. का? कारण श्रीमद भागवतात सांगितले आहे की भागवतात रुची उत्पन्न होण्यासाठी तुम्हाला काही सदाचारांचे पालन केलेच पाहिजे. महान जीवात्म्यांची सेवा केलीच पाहिजे व ती सेवा अत्यंत नम्रतापूर्वक, मनःपूर्वक, प्रसन्न करण्याच्या उद्देशाने काळजीपूर्वक त्यांच्याप्रती अपराध न करता व्हायला हवी. तरच श्रीकृष्ण आपल्या भक्तीने प्रसन्न होतील व जसजसे आपण श्रीमद भागवताचे श्रवण व कथन करू ते स्वतःला आपल्या हृदयात प्रकट करतील. त्याचप्रमाणे योग्य त्या शिष्टाचाराने जर आपण मूर्तीपूजा केली नाही तर योग्य ते परिणाम दिसून येणार नाहीत. कदाचित विरुद्ध परिणामच दिसतील. जर आपण मूर्तींप्रती अपराध केला तर आपली प्रगती होऊ शकत नाही. मूर्ती म्हणजे स्वतः राधाकृष्ण आहेत. ते आपल्या समक्ष उभे आहेत. योग्य प्रकारे त्यांची पूजा केल्याने आपण त्यांना वैयक्तिकदृष्ट्या काय हवे काय नको ते समजू शकतो. हे जागतिक तत्व आहे. ख्रिस्ती धर्मात जीजस सांगत, तुम्ही जर देवालयात काही भोग दाखवायला आणले असेल पण तुमचे कोणाशी तरी वाद असतील तर ते प्रथम ते वाद मिटवा व मग येऊन भोग चढवा. श्रीमद भागवतानुसार कनिष्ठ अधिकारी हा सर्वात खालचा स्तर आहे, जे मूर्तींची पूजा करतात परंतु भक्तांना आदर सन्मान देत नाहीत. ही भक्तीच आहे परंतु निम्न स्तराची. श्रीकृष्ण म्हणतात, मद्भक्ता पूज्य भाविका. माझ्या भक्तांची सेवा मला सर्वात जास्त प्रसन्न करणारी आहे. जर आपण भक्तांप्रती वैष्णवांप्रती अपराध केला तर तुम्हाला वाटते का की जेव्हा आपण श्रीकृष्णांची पूजा करायला जाऊ तेव्हा ते आपल्यावर दृष्टिक्षेप तरी टाकतील? अजिबात नाही. म्हणून आपल्या गौडीय वैष्णव परंपरेनुसार मूर्तीपूजा ही भक्तीच्या 5 महत्त्वाच्या अंगांमधील आहे. परंतु मूर्तींना प्रसन्न करण्यासाठी इतरांशी योग्य तो व्यवहार करणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्रजभूमीत राहताना जसे नामापराध आहेत तसेच धाम अपराधही आहेत. असे म्हटले जाते की हरिनामच पवित्र धामाला प्रकट करते. कारण आपण वृंदावनचे दर्शन आपल्या या भौतिक चक्षुंनी घेऊ शकत नाही. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन. श्रीकृष्ण दिव्य आहेत, ते आध्यात्मिक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे दिव्य धामही आध्यात्मिक आहे. त्यांच्यापर्यंत आपण आपल्या भौतिक इंद्रियांमार्फत पोचू शकत नाही. पवित्र धाम हे राधा गोपीनाथांपासून भिन्न नाही. जितके आपण त्याला प्रसन्न करू तितके ते आपल्या समोर प्रकट होईल. वृंदावनेश्वरी राधाराणी ही वृंदावनची राणी आहे. जर ती प्रसन्न झाली तर ती वृंदावनला आपल्यासमोर प्रकट करेल. जर केवळ तिकीट काढून तिथे जायचे, लुई बाजारात खरेदी करायची एवढेच असेल तर आपण या पवित्र धामाचे बाह्यरूप पाहत आहोत, जे खरं तर अत्यंत पवित्र आहे व आपल्याला पवित्र करते. परंतु जर आपल्याला त्याचे खरे स्वरूप अनुभवायचे असेल तर जितकी श्रीमती राधाराणी प्रसन्न होईल तितके ती जास्त ते प्रकट करेल. आणि राधाराणीला आपण कसे प्रसन्न करू शकतो हे कल्पनातीत नाही. आपल्याला आध्यात्मिक गुरूकडून, महात्म्यांकडून, शास्त्राद्वारे समजून घ्यायला हवे. जर आपण ते पाळण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न केला तरच आपण वृंदावन समजू शकू. मला आठवते 1971 कदाचित त्याच्या थोडे नंतरच एकदा काही भक्तांचा वृंदावनातील काही व्यावसायिकांबरोबर वाद झाला. भौतिकदृष्ट्या पाहिले तर तो व्यावसायिक त्या भक्तांना फसवत होता म्हणून ते त्याच्याशी भाव करत होते. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली व त्यानंतर धक्काबक्की सुरू झाली. जेव्हा प्रभुपादांना हे कळले तेव्हा ते त्या भक्तांना म्हणाले, वृंदावन सोडून दुसरीकडे कुठेतरी जा. जरी ते तुम्हाला फसवत असतील तरी तुम्ही इथे राहून त्यांच्याप्रती अशा प्रकारे अपराध करू शकत नाही. हा विशिष्ट शिष्टाचार आहे की तुम्ही तुमची फसवणूकही होऊ न देता नम्रतापूर्वक राहिले पाहिजे. अन्यथा हे अतिशय घातक ठरू शकते. म्हणून प्रभुपादांनी त्यांना वृंदावन सोडून दुसरीकडे जाण्यास सांगितले. अशा प्रकारे
वैष्णव सदाचार अतिशय महत्त्वाचे आहेत. इथे श्रीमद भागवतात जे सर्वात उच्च प्रतीचे पुराण आहे, जे अमलपुराण आहे, ज्यात सर्वश्रेष्ठ अशा परमसत्याचे ज्ञान सांगितले आहे, श्रीकृष्णांच्या परमोच्च अशा व्रजलीलांचे ठामपणे वर्णन केले आहे. तर आजच्या उदाहरणामध्ये इंद्र हे एक भक्त आहेत जे स्वर्गलोकात राहतात व ते भगवंतांची अतिशय महत्त्वाची सेवा करत असतात. ते देवतांचेही राजे आहेत. अशा कारभार सांभाळणाऱ्या राजांना त्यांची सेवा योग्य रीतीने करण्यासाठी त्यांना काही अधिकाराची गरज असते. त्यांची अत्यंत आदराने साग्रसंगीतपणे पूजा अर्चा व्हायला हवी. आपण अशा प्रकारचे राजे पाहिले आहेत. अगदी अत्यंत नम्र असे युधिष्ठिर महाराज जे जंगलातही अतिशय आनंदात राहत होते, परंतु जेव्हा कृष्णकृपेने त्यांना राज्य मिळाले तेव्हा त्यांनी सिंहासनाचा सर्व ऐश्वर्यासहित स्वीकार केला. परंतु हे पृथ्वीवरील राज्य होते. इंद्राची शक्ती ही मानव कल्पनेच्या पलीकडील आहे. ते देवतांचेही राजे आहेत. त्यांची प्रजा म्हणजे वायुदेव, अग्नी देव, सूर्यदेव जे त्यांना अहवाल देत असत. हरे कृष्ण, हरी बोल. आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडील प्रचंड ऐश्वर्य, प्रगाढ बुद्धिमत्ता, शारीरिक सौंदर्य, प्रसिद्धी, शक्ती, ज्ञान मानवी कल्पनेच्या पलीकडील अशी ऐश्वर्य होती. परंतु 6वे ऐश्वर्य वैराग्य ज्याची कमतरता होती. कारण वैराग्य हे मूलतः नम्रतेच्या तत्वावर आधारित आहे. खरे वैराग्य म्हणजे केवळ आपल्या संपत्तीचा व सत्तेचा त्याग करणे नव्हे. अकिंचन गोचर वैराग्य म्हणजे स्वतः मालक असण्याच्या अहंभावाचा त्याग करणे होय. सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे असल्याचे जाणणे. मी कोणीही नाही. माझे ऐश्वर्य, ज्ञान, क्षमता, माझे जीवन सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे. आपण जर हे तत्त्व समजून घेतले तर गर्व येण्याचा प्रश्नच राहत नाही. जनस्य मोहो न अहम ममेती. मायाजाळात अडकण्यासाठी हेच 2 मूळ गैरसमज आहेत. मी आणि माझे. मी हे शरीर आहे आणि त्या नात्याने मी स्वर्गाचा राजा आहे. मायादेवी याच मी आणि माझ्या गैरसमजातून आपल्याला भ्रमित करते. तर इंद्रदेव त्या दिवशी त्यांच्या सभेमध्ये त्यांच्या सुंदर पत्नी सचीदेवीबरोबर सिंहासनावर विराजमान होते व अनेक देवी देवता, ऋषी त्यांची पूजा करत होते. राजाची पूजा करण्याची ही प्रथा आहे. गंधर्व त्यांच्यासाठी गायन करत होते. अप्सरा नृत्य करत होत्या. ब्राह्मण त्यांच्याकरता वैदिक मंत्राचे उच्चारण करत होते. त्यांच्या शिरावर चंद्राप्रमाणे तेजस्वी असे छत्र उभारलेले होते. त्यांचे सेवकही काही साधे सेवक नव्हते. अत्यंत उच्च व्यक्ती त्यांना चामराच्या सह्याने वाऱ्या घालत होत्या. सर्वांचे लक्ष केवळ इंद्रदेव होते. त्याचवेळी तेथे बृहस्पतींचे आगमन झाले. ते कोणत्याही लवाजम्यासहित नव्हते, तर ते अगदी अनपेक्षितपणे अतिशय सहजतेने आत आले, जसे ते नेहमीच येत असत. ही अगदी नित्याची बाब होती. परंतु इंद्रदेव मिथ्या अहंकारामुळे पूजेचा स्वीकार करण्यात इतके मग्न होते, त्यांच्या पदामुळे इतके उन्मत्त झाले होते की ते त्यांच्या गुरूंच्या आदराप्रित्यर्थ उभेही राहिले नाहीत. त्यांनी साधे हात जोडून त्यांना नमस्कारही केला नाही की त्यांना बसण्याकरता आसनही प्रदान केले नाही. त्यांचा असा समज झाला की राजा या नात्याने या पूजेचा स्वीकार करत राहणे हेच माझे कर्तव्य आहे, म्हणून त्यांनी ते चालूच ठेवले. बृहस्पती अत्यंत बुद्धिमान असल्याकारणाने त्यांना आध्यात्मिक दृष्टीही होती. ब्रह्मंचे ज्ञान असल्याने त्यांनी इंद्राची मनोवृत्ती ओळखली की मिथ्या अहंकारामुळे ते ब्राह्मणांना, त्यांच्या गुरुला आदरही देत नाहीत. बृहस्पतींना समजले की इंद्रदेव गर्वाने उन्मत्त झाले असून त्या कारणे त्यांना भगवंतांकडूनच शिक्षा केली जाईल. कारण श्रीकृष्ण म्हणतात, कौंतेय प्रतिजानाहि नमे भक्त्या प्रणश्यती. मी माझ्या भक्तांचे रक्षण करतो. श्रीकृष्ण आपल्याला आपल्या रक्षणासाठी अनेक उपदेश करतात. ते आपल्याला आपल्या रक्षणाकरता अनेकदा सूचितही करतात. परंतु तरीही जर आपण चुकीचे वागत राहिलो तर त्यांच्या कृपेखातरच ते आपल्याला दंडित करतात. कदाचित याची सुरुवात एका थपडेने होऊ शकते, त्यानंतर मुक्काप्रहार होऊ शकतो आणि त्यानेही सुधारलो नाही तर भगवंत आपल्याला मनुष्य योनीहून नीच योनीत पाठवतात. हे सर्व काही काढून घेतात. आपण आपले आयुष्य आध्यात्मिक शोधाप्रतीच व्यतीत करायला हवे. त्याकरता आपणास नम्र होणे गरजेचे आहे. कृपेखातर श्रीकृष्णांनी इंद्राची सर्व शक्ती काढून घेतली, कारण त्यांनी त्यांच्या गुरूंना अप्रसन्न केले होते
बृहस्पती काहीही न बोलता तेथून निघून गेले. आता इंद्रदेव हे भक्त असल्याकारणाने ते अत्यंत बुद्धिमान होते व त्यामुळे ते समजले की महात्म्यांना दुर्लक्षित करून मी खूप मोठा मूर्खपणा केला आहे. आजवर जे काही मी साध्य केले आहे ते सर्व या एका अपराधाने नाश होणार आहे. मला सुधारणा करायलाच हवी. म्हणून इंद्रदेव सर्व सभासदांना म्हणाले. त्यांच्याकडे स्वतःचा मूर्खपणा स्वीकारण्या इतकी नम्रता होती. मी महान व्यक्तींना दुर्लक्षित केले आहे. ते सर्व देवतांना आणि भागवताच्या माध्यमातून सर्व जगाला सांगतात की हे भौतिक ऐश्वर्य असणे अनावश्यक आहे. जर ते आपल्या पतनाचे कारण होणार असेल त्यापेक्षा ते नसलेलेच बरे. जन्म ऐश्वर्य श्रुती श्रीभीर एतधान मदप पुमान. कुंती महाराणी म्हणते की जर आपल्याला भगवंतांचे नाम रुदनपूर्वक घ्यायचे असेल तर आपल्याला अनासक्त असायला हवे. जरी तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या सन्मानित व प्रचलित असलात तरीही आपण या भौतिक ऐश्वर्याचा उच्च कुळात जन्म, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य यांचा पाठपुरावा करता कामा नाही, कारण या गोष्टी आपल्याला गर्वाने मदोन्मत्त करतात. रोमहर्षण सुत हे असेच एक ऋषी होते. ते अनेक ऋषीमुनींकडून सन्मानित होत असत. ते इंद्रदेवांपेक्षा वेगळे होते. म्हणजेच इंद्रदेव क्षत्रिय होते जे देवता होते व ते त्यांच्या सामर्थ्य, प्रसिद्धी, सौंदर्य व शक्ती व ऐश्वर्याने गर्विष्ठ झाले होते. रोमहर्षणसूत ब्राह्मण होते व व्यासदेवांचे शिष्य होते, ज्यांना शास्त्रांचे पूर्ण ज्ञान होते, जे अत्यंत साधे जीवन व्यतीत करत होते. त्या काळात ब्राह्मणांना कोणतेही भौतिक पद नसायचे, परंतु त्यांनी हीच गोष्ट केली. जेव्हा बलदेवांनी नैमिषारण्यात प्रवेश केला तेव्हा रोमहर्षणसूत बोलायचे राहिले नाहीत. हा खरा अपराध आहे की त्यांनी त्यांचे बोलणे चालूच ठेवले. त्यांना महान व्यक्तींना आदर प्रदान करणे गरजेचे वाटले नाही. म्हणून बलरामजींनी कृपेखातर व समाजाला वैष्णव सदाचाराचे महत्त्व समजण्याकरता त्यांची निंदा केली. तुमच्या वेदांच्या अध्ययनाचे काय महत्त्व? तुमच्या व्यासांच्या शिष्य असण्याचे काय महत्त्व? उत्कृष्ट वक्ता असण्याचे, प्रसिद्ध ब्राह्मण असण्याचे काय महत्त्व? ज्या कारणे तुम्हाला गर्व उत्पन्न झाला आहे असे म्हणून त्यांनी एका गवताच्या पात्याने रोमहर्षणाच्या जीवनाची समाप्ती केली. वैष्णव सदाचार केवळ नियम नसून ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण पवित्र ग्रंथांचे पुन्हा पुन्हा वाचन करायला हवे. इथे इंद्रदेवांनी 2 कारणास्तव महान व्यक्तींना आदर प्रदान केला नाही. एक म्हणजे त्यांचा गर्व व दुसरे म्हणजे त्यांच्यासाठी ते नेहमीचीच गोष्ट होती. प्रभुपाद व आचार्य सांगतात की बृहस्पती वारंवार जवळजवळ रोजच इंद्रदेव व देवतांना येऊन भेटत असत. जेव्हा एखादी गोष्ट अतिप्रमाणात उपलब्ध असेल तर त्याची आपल्याला किंमत राहत नाही. तेच इंद्रदेवांनी केले. त्यांची अत्यंत महत्त्वाची पूजा चालू असतानाच बृहस्पतींचे पदार्पण झाले व ते नित्य येत असलेल्या कारणाने इंद्रदेवांनी त्यांची पूजा चालूच ठेवली. सर्व देवी देवता त्यांची पूजा करत होते. त्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात आले, परंतु खूप उशीर झाला होता. बृहस्पतींनी काही इंद्रदेवांना शाप दिला नाही. त्यांना माहीत होते की श्रीकृष्ण त्यांना योग्य तो धडा शिकवतील, म्हणून ते तेथून निघून गेले. बृहस्पती त्यांचा अपमान झाला म्हणून क्रोधित झाले नव्हते, तर ते व्यथित झाले होते, कारण इंद्रदेव त्यांच्या अहंकारामुळे स्वतःचा विनाश ओढवून घेत होते. देवतांना इंटरनेटसारख्या गोष्टींची गरज भासत नाही. असुरांना ताबडतोब समजले की इंद्रदेवांनी त्यांच्या गुरूचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांची आता दयनीय अवस्था होणार व त्यांच्या अपराधामुळे देवता त्यांची शक्ती गमावून बसणार. त्यामुळे दानवांनी त्यांचे गुरु शुक्राचार्यांची पूजा केली व त्यामुळे ते अत्यंत बलशाली झाले. त्यांनी ताबडतोब देवतांवर हल्ला केला. देवतांचे हात, पाय, डोके, शरीराचे इतर अवयव गदेच्या प्रहाराने रक्तबंबाळ झाले होते व त्यामुळे ते सर्व तेथून पळून गेले. ते ब्रह्माजींकडे दयेच्या आशेने गेले. तेव्हा ब्रह्माजींनी त्यांच्या या अज्ञानाबद्दल त्यांची खरडपट्टी केली. अरे देवतांनो, तुमच्या भौतिक ऐश्वर्यामुळे, मूर्खपणामुळे तुम्ही बृहस्पतींच्या आगमनाचा स्वीकार करू शकला नाहीत. ते परब्रह्माला जाणत असल्याने व स्वतःच्या इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवला असल्याने ते सर्वोत्कृष्ट ब्राह्मण आहेत व त्यांच्याशी तुम्ही इतक्या अविचारीपणाने वागलात, हे खरंच आश्चर्यकारक आहे.
परंतु बृहस्पतींनी त्यांचा अपमान केला नाही. देवता साधे त्यांच्याप्रती आदर दाखवण्याकरता उभेही राहू शकले नाहीत, तेही केवळ काही क्षणापुरते. त्यानंतर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. वैष्णव सदाचार ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे. म्हणूनच भगवंत व त्यांचे भक्त आपल्याला या तत्वाची शिकवण देतात. अमानेना मानदेन कीर्तनीया सदाहरी. इतरांना आदर द्या. प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्ण षड ऐश्वर्य संपन्न आहेत. इंद्र व इतर देवतांकडे जे काही आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळे आहे. ते परमपुरुषोत्तम आहेत, जगतपती आहेत, विश्वाचे भगवान आहेत. ते द्वारकेला असताना जेव्हा नारद मुनी तेथे येतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या आसनावरून खाली उतरून त्यांचा आदर करतात व त्यांची पूजा करतात. नारद मुनींना माहीत आहे की ते परमपुरुषोत्तम आहेत व मी त्यांचा भक्त आहे. प्रभुपाद सांगतात, परंतु तरीही ते ब्रह्मचारी होते, ब्राह्मण होते, साक्षात्कारी साधू होते. म्हणून श्रीकृष्ण जगाला शिकवू इच्छितात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की जर मी योग्य उदाहरण प्रस्थापित केले नाही तर संपूर्ण जग उद्ध्वस्त होईल. त्याचप्रमाणे सुदामा विप्र, तो काही विश्वविख्यात साधूही नाही. द्वारकेच्या जवळील पोरबंदरमध्ये राहणारा, भौतिकदृष्ट्या अत्यंत दारिद्र्य संपन्न असे त्याचे जीवन होते. सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता का की त्याने श्रीकृष्णांसाठी एका साध्या पोटलीत पोहे आणले होते. तरीही तो जेव्हा श्रीकृष्णांच्या निवासस्थानी आला तेव्हा श्रीकृष्ण उभे राहिले. त्यांना स्वतःच्या पलंगावर बसवले, त्याच्या पायाची पूजा केली. तेव्हा सुदामा ब्राह्मणांनी प्रार्थना केल्या की मी कोण आहे, अत्यंत पतित गरीब असा ब्राह्मण, आणि तुम्ही कोण आहात, परमपुरुषोत्तम भगवान, देवांचे देव, लक्ष्मीपती, आणि तुम्ही मला आदर देत आहात का? तेव्हा श्रीकृष्णाने इतरांबद्दल आदरभाव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगितले. त्याचबरोबर रामचंद्रांचे उदाहरण पाहू शकतो. जरी ते सर्वांचे देव असले तरी ते ब्राह्मणांना, साधूंना, गुरूंना कसा आदर देत असत. ते विश्वामित्रांच्या पायांना चेपत असत. विश्वामित्रांच्या परवानगीशिवाय ते अन्नही ग्रहण करत नसत, विश्रांतीही घेत नसत. जेव्हा ते एकत्र जंगलातून प्रवास करत होते तेव्हा रामचंद्र त्यांच्या गुरूंना नम्रतापूर्वक प्रश्न विचारत असत. रामचंद्र नक्कीच विश्वामित्रांपेक्षा जास्त जाणत होते. वेदैश सर्वे अहमेव वेद्यो, ते वेदांचे कारण आहेत व सर्व वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. तरीही ते विश्वामित्र मुनींना प्रश्न विचारत की मला वेदांविषयी सांगा, गंगेविषयी सांगा, जी गंगा त्यांच्या चरणातून उगम पावते. तरीही ते विश्वामित्रांना तिच्या महात्म्याविषयी सांगण्यास सांगतात. असे का? जगाला दाखवून देण्याकरता की महान व्यक्तींना आदर द्यायला हवा. मिथिलेमध्ये त्यांच्या गर्भगृहात ठेवलेले भगवान शंकरांचे धनुष्य श्री रामचंद्र उचलू शकतात का व त्यावर प्रत्यंचा चढवू शकतात का हे पाहण्यासाठी संपूर्ण मिथिलेच्या प्रजेसहित स्वतः सीतादेवी तेथे उपस्थित होती. आपल्या प्रिय जानकी समवेत पुन्हा एकत्र येण्याच्या अपेक्षेने श्री रामचंद्रांचे हृदय धडधडू लागले होते व सीतादेवीचे हृदय श्री रामचंद्रांशी पुनर्मिलनाच्या आशेने उचंबळून आले होते. परंतु तरीही रामचंद्रांनी जगाला वैष्णव सदाचार व त्याचे महत्त्व दाखवून देण्याकरता शिवधनुष्य उचलण्या अगोदर प्रथम विश्वामित्र मुनींची परवानगी घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. जर भगवंत याचे पालन करत असतील तर आपण कोण आहोत? श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या गुरूंचा कशाप्रकारे आदर करत. ते निमाय पंडित होते, जगातील एक नंबरचे विद्वान होते. तरीही जेव्हा ईश्वरपुरींनी निमाय पंडितांकडे त्यांच्या पुस्तकाचे कृष्णलीलामृताचे संपादन करण्याकरता विचारणा केली तेव्हा निमाय पंडित म्हणाले, मी तुमच्या पुस्तकाचा संपादक कसा होऊ शकतो? तुम्ही महान भक्त आहात. जरी तुमचे शब्द चुकीचे असले तरीही ते सुधारण्यापेक्षा ते तसेच वापरलेले योग्य. भागवतात सांगितले आहे की एखादी व्यक्ती जर खूप प्रगत असेल व भगवंतांच्या गुणगान ऐकण्यामध्ये अत्यंत आनंद घेत असेल, मग ते व्यवस्थित रचित नसले, वरकरणी त्यात काही चुकाही असू शकतील, त्याचे उच्चारण नीट नसू शकेल, तरीही ती व्यक्ती अशा व्यक्तींकडून ऐकताना कधीही संकोच करत नाही, कारण ते अत्यंत भक्तिभावाने कथन केलेले असते. जेव्हा तुम्ही जे काही सांगता ते
जर कृष्णप्रेमाने भरलेले असेल तर ते योग्यच आहे. केवळ मूर्ख लोकच त्या कथनात चूक पाहू शकतील. त्यानंतर जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी ईश्वरपुरींकडून दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी ईश्वरपुरींना इतका आदर प्रदान केला. त्यांना ते आपल्या घरी घेऊन आले. त्यानंतर प्रथम त्यांना प्रसाद अर्पण केला व त्यांच्या चरणांशी बसून कृष्णकथेचे श्रवण केले. त्यानंतर गयेला जाऊन ते त्यांच्या पायांशी दीक्षेकरता याचना करू लागले व तेथे ते स्वतः राधाकृष्ण असूनही त्यांनी इतक्या साधेपणाने ईश्वरपुरींचीच नव्हे तर सर्व वरिष्ठ व्यक्तींचीही सेवा केली. राधाकृष्ण हे दोन आहेत, परंतु भगवान चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने ते एकत्रितरित्या अवतरले आहेत. भगवान चैतन्य म्हणजे श्रीकृष्णांनी राधाराणीच्या सुवर्णकांतीसहित तिचा महाभाव स्वीकारला आहे. ते परमपुरुषोत्तम आहेत, परंतु तरीही ते जगाला त्यांच्या उदाहरणातून शिकवू पाहत आहेत. ते एक आचार्य म्हणून अवतरित झाले व ते अशा प्रकारे वरिष्ठ भक्तांना आदर प्रदान करतात. केशव काश्मीरी हे एक ब्राह्मण होते. ते सरस्वती देवीची कृपा प्राप्त होते, परंतु त्यांना त्याचा गर्व होता. परंतु तरीही भगवान चैतन्य महाप्रभू त्यांना आदर देत. त्यांनी त्यांचा कोणत्याही प्रकारे अनादर न करता अत्यंत चातुर्याने त्यांना पराभूत केले व जेव्हा भगवान चैतन्यांचे शिष्य केशव काश्मीरी पराभूत होत असल्याचे पाहून हसू लागले तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना थांबवले व त्यांना आदर सन्मान देण्यास सांगितले. केशव काश्मीरी नंतर जेव्हा चैतन्य महाप्रभूंकडे आले व म्हणाले की मला माहीत आहे की तुम्ही परमपुरुषोत्तम भगवान आहात. केवळ सरस्वती देवीने स्वप्नात माझी खरडपट्टी करून मला तुमचे खरे स्वरूप सांगितले म्हणून नव्हे तर तुमच्या व्यतिरिक्त कोण माझ्यासारख्या इतक्या गर्विष्ठ व्यक्तीचा अनादर न करता त्याला पराभूत करू शकेल. हरे कृष्ण. चैतन्य महाप्रभू त्यांच्या सर्व गुरूंना वरिष्ठ वैष्णवांना कसा आदर देत. ते परमानंद पुरींना त्यांच्या गुरूंप्रमाणे वागवत. ब्रह्मानंद भारती, ब्रह्मानंद पुरी, नित्यानंद प्रभू, अद्वैताचार्य यांना ते कशा प्रकारे आदर सन्मान देत असत. अद्वैताचार्य यावरून अत्यंत दुःखीही होत असत. याची पराकाष्ठा म्हणजे त्यांनी काही काळ मायावादाचा प्रचार करण्यास सुरुवात केली जेणेकरून भगवान चैतन्य महाप्रभू त्यांच्या प्रतीची आदरभावाची वागणूक सोडून देतील. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी खरोखरीच वैष्णव सदाचाराचे आचरण दाखवून दिले आहे. सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे रामचंद्रपुरी. त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष गुरूचा अपमान केला होता. ते अत्यंत ईर्ष्याळू वृत्तीचे होते. त्यांनी त्यांच्या गुरूंचा अपमान केल्यामुळे ते इतरांचे दोष पाहण्यात सदैव आनंद घेत असत. मायादेवी अतिशय शक्तिशाली आहे. निसर्ग नियमानुसार लोक आश्चर्यकारकरित्या अनेक विविध गोष्टींमध्ये आनंद घेत असतात. रामचंद्रपुरी इतरांचे दोष दाखवण्यात आनंद घेत असत. भक्तांना नावं ठेवत असत. त्यानंतर तर त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या विरुद्ध प्रचार करण्यास सुरुवात केली. परंतु ते महाप्रभूंच्या गुरूंचे गुरुबंधू असल्याकारणाने व ब्राह्मण व संन्यासी असल्याकारणाने चैतन्य महाप्रभू त्यांना आदर देत. हे खरोखरच आश्चर्यजनक आहे. ते महाप्रभूंना म्हणाले की तुम्ही अत्याहार करता, म्हणून चैतन्य महाप्रभूंनी स्वतःचा सर्व प्रसाद बंद करण्यास सांगितला. ते म्हणत मी अत्याहार करतो, मला केवळ मूठभर शिजवलेल्या भाताची आवश्यकता आहे. हरे कृष्ण. भक्तांना याचा अत्यंत त्रास होत असे, परंतु तरीही ते आदर सन्मान इतक्या वर्णनात्मक परिस्थितीतून दाखवून देत होते. का? कारण हे केवळ नियम नसून ते अत्यंत गरजेचे आहे. नवद्वीप येथील एक महान व्यक्ती म्हणाले की मला एका गोष्टीची अतिशय चिंता काळजी वाटते की तुमच्या कृष्णभावनामृत संघटनेमध्ये इस्कॉनमध्ये भक्त वैष्णव अपराध करायला जराही घाबरत नाहीत. संस्कृतीच्या अभावामुळे वैष्णवात काय आहे हे समजून न घेतल्याने आपल्याला वाटते की मी कधीही कोणाच्याही बद्दल काहीही बोलू शकतो. परंतु समस्या इथे आहे की जरी तुम्ही योग्य असाल तर तुम्ही जरी ते सांगितले नाहीत तरी तुम्ही चुकीचे आहात. जरी तुम्ही एखाद्या बाबतीत अगदी योग्य असाल परंतु ते सांगितल्याने पतित व्हाल. व जग हे आपल्या भावनेचे प्रतिबिंब असते. आपल्याला दुसऱ्यांचे दोष का दिसतात? श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणत, हे केवळ मी दोषांनी पूर्ण भरलेला आहे म्हणूनच. जर तुमचे हृदय शुद्ध असेल तर तुम्ही इतरांच्यातही चांगलेच पाहता. जरी दोष दिसले
तरी त्याबद्दल तुम्ही करुणेपोटी बोलता, परंतु सर्वसाधारणपणे आपण जे दुसऱ्यातील दोष पाहतो ते स्वतःच्या दोषांचे परिवर्तित रूप असते. जेव्हा आपण श्रीमद भागवताचे वाचन करतो तेव्हा आपल्याला कळते की त्यात सदैव वैष्णव अपराधांविषयी सांगितलेले आहे. दुर्योधनाने वैष्णव अपराध केले आणि काय घडले? हिरण्यकश्यपूने वैष्णव अपराध केले आणि काय घडले? आपण नक्कीच इतके भाग्यवान नाही. आपण वैष्णव अपराध केला तर आपले पतन होईल, या नाहीतर पुढच्या जन्मात आपण त्याचे दुःख भोगू. हिरण्यकश्यपू हा विशेष अपराधी होता. भगवान नरसिंहदेवांनी त्याला विशेष वरदान दिले. दुर्वासा मुनींनी अंबरीश महाराजांप्रती वैष्णव अपराध केला. त्यामुळे अत्यंत शक्तिशाली असे ऋषी असूनही ते अगतिक झाले व स्वरक्षणासाठी त्यांना धाव घ्यावी लागली. अशा प्रकारच्या अनेक कथा आहेत. श्री चैतन्य चरितामृतात गोपाल चक्रवर्ती अमोघ शास्त्रांद्वारे आपल्याला ही अशी अनेक उदाहरणं का बरे सांगितली जातात? कारण हे केवळ वाक्य नसून ते आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या तग धरून ठेवण्याकरता अत्यंत महत्त्वाचे आहे. चैतन्य महाप्रभूंनी हे इतके सोपे केले आहे. सर्व काही त्या एका श्लोकाद्वारे सांगितले आहे. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानीना मानदेन कीर्तनीया सदा हरी. आपण जर नम्र असू, सहनशील असू, इतरांना आदर प्रदान करत असू व इतरांकडून कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा करत नसू तर आपण सदैव सुरक्षित राहू. आपण जरी कितीही शक्तिशाली असू पण श्रीकृष्णांनी जर त्यांची कृपा काढून घेतली तर आपल्याकडे मायेच्या मोहजाळातून वाचण्याकरता कोणतीही शक्ती राहणार नाही. हीच मोहमाया आहे. जेव्हा आपल्याला इंद्रिय तृप्तीची इच्छा होते आपण भान हरपून बसतो. श्रील प्रभुपाद सांगतात की तुम्हा भक्तांची समस्या विशेष करून पाश्चिमात्य भक्तांविषयी, कारण इथे मुंबईत तुम्ही पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात इतके बुडाले आहात. त्यामुळे जेव्हा प्रभुपाद अमेरिकन युरोपियन मुलामुलीविषयी काही सांगतात तेव्हा ते आम्हाला लागू होत असते. कारण तुम्ही जे काही साधने वापरत असता ती पाश्चिमात्य आहेत. याला अपवाद ब्रह्मचारी. नाहीतर तुम्ही जे कपडे घालता ते पाश्चिमात्य, तुम्ही जे बोलता ते पाश्चिमात्यांच्या भाषेत. हरी बोल. तुम्ही सर्वसाधारणपणे गाडीही पाश्चिमात्यच वापरता, त्यामुळे तुम्ही पाश्चिमात्यच आहात. प्रभुपाद म्हणत पाश्चिमात्य लोकांची समस्या म्हणजे त्यांना मायेची भीतीच वाटत नाही. माया अत्यंत शक्तिशाली आहे. जर आपण गाफील राहिलात तर ती आपला संपूर्ण विनाश करू शकते. एका क्षणात आपले सर्व काही काढून घेऊ शकते. आपले आयुष्य एका क्षणात आध्यात्मिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या संपुष्टात येऊ शकते. आपल्याला विलंब करून चालणार नाही. मी नंतर कधीतरी सुधारीन असे म्हणून चालणार नाही. मी नंतर वरिष्ठांना मान देईन, नंतर कधीतरी मी माझ्या साधनेत व नियमात सतर्क होईन. इंद्रदेवांना काही क्षणात त्यांची चूक उमजली होती, तरीही त्याला खूप उशीर झाला होता. सर्व काही गेले होते. आपण मात्र विचार करतो की कदाचित पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी किंवा पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्या वर्षी मी अजूनही तरुणच आहे. माझे केस अजूनही भुरके झालेले नाहीत. ब्रह्मचार्यांचे तर भुरके झालेलेही कळत नाही. हे मायाजाळ आहे की आपण आवश्यक गोष्टी नंतर करू म्हणून बाजूला सारतो. परंतु समस्या ही आहे की त्यावेळी माया येत नाही. कारण जेव्हा तुम्ही विचार करता की ती वेळ येईल तोवर खूप उशीर झालेला असतो. तुम्ही कदाचित अतिशय अगतिक, अशक्य अशा परिस्थितीत असू शकता. त्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक राहिले पाहिजे. भगवान चैतन्य महाप्रभू सांगत की वैष्णव सदाचार हा एक अलंकार आहे जो भक्ताला भगवंतांसमोर सुंदरता प्रदान करतो. हीच संस्कृती व सदाचार आवश्यक आहे की आपण कशा प्रकारे एकमेकांना देव्हाऱ्यातील राधा गोपीनाथांना वागणूक देतो ते आपल्याला आतून बाहेरून निरखत असतात. भगवान ब्रह्माजींनी इंद्रदेवांचा पाणउतारा केला की तू मूर्ख आहेस. तुझ्या भौतिक ऐश्वर्यामुळे असा तू विचार केलास की तू अधिकारी आहेस, तू अपराधांपासून वाचू शकतोस. परंतु आता पहा, तू सर्व काही गमावून बसला आहेस. विद्वान असणे काही उपयोगाचे नाही जर ते तुमच्या गर्वाला कारणीभूत होत असेल, तुम्हाला इतरांपेक्षा महान समजण्यासाठी कारणीभूत ठरत असेल. त्यापेक्षा तुम्ही अज्ञानी असलात तरी चालेल. अगदी अज्ञानी नाही
त्यापेक्षा विद्वान असूनही तुम्हाला त्याची कल्पना नसावी. या सर्व ऐश्वर्यांनी संपन्न असून स्वतःला इतरांपेक्षा महान समजण्यापेक्षा साधी राहणी व विद्वान असावे. अत्यंत श्रीमंत असूनही स्वतःला इतरांपेक्षा महान समजण्यापेक्षा गरिबीने ग्रस्त असलेले चांगले. अत्यंत सुदृढ बलशाली असून स्वतःला इतरांपेक्षा महान समजण्यापेक्षा कृश रोगी असलेले चांगले. खूप सुंदर असून स्वतःला इतरांपेक्षा महान समजण्यापेक्षा कुरूप असलेले चांगले. हेच श्रीमद भागवतात सांगितले आहे. परंतु जर तुमच्याकडे ही ऐश्वर्य असतील, तुम्ही सुंदर, बलशाली, विद्वान, प्रसिद्ध असाल व तुम्हाला सदाचाराचे तत्त्व समजले असले की मी सदैव दासानुदासच आहे, तर ही सर्व ऐश्वर्ये भगवंतांच्या सेवेत अतिशय मोलाची ठरू शकतात. आजच्या श्लोकात भगवान ब्रह्माजी म्हणतात, शुक्राचार्यांच्या उपदेशांचे पालन करण्याच्या दृढ निश्चयामुळे त्यांचे शिष्य दानवांना देवतांची कसलीही भीती उरली नव्हती. ब्रह्माजी त्यांचा खरोखरच पाण उतारा करत आहेत, कारण देवता स्वतःला खूप महान, बलशाली व महत्त्वाचे समजू लागले. त्यांनी तुमच्यासारख्या जनतेची चिंता केली नाही. त्यांच्याकरता तुम्ही क्षुल्लक आहात. हरी बोल. खरं तर राजे व इतर ज्यांचा ब्राह्मण, गायी व परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यावर दृढ विश्वास असतो व जे या तिघांची पूजा करतात ते सदैव त्यांच्या स्थितीत वरचढ राहतात. हेच आध्यात्मिक जीवनाच्या यशाचे गुपित आहे. अत्यंत दृढनिश्चयी असणे हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण आदर सन्मानाची वागणूक इतरांना देताना अनेक कारणे समोर येऊ शकतात. आपल्याला त्याकरता दृढनिश्चयी असायला हवे. ब्राह्मणांच्या, गायींच्या, भगवंतांच्या कृपेवर विश्वास प्रस्थापित करण्याकरता दृढनिश्चयी असणे. इथे दृढनिश्चयी म्हणजे मनापासूनचे प्रयत्न अपेक्षित आहेत. दृढनिश्चय म्हणजे मग कितीही का संकटे येवोत, कितीही पर्याय समोर असोत, तुम्ही जर दृढनिश्चयी नसाल तर तुमचे पतन निश्चित आहे. व्यवसायात्मिका बुद्धेर एकेह कुरुनंदना. श्रीकृष्ण सांगतात, जे या मार्गावर आहेत त्यांच्या हेतूमध्ये दृढ आहेत, ते दृढनिश्चयी आहेत. त्यांचा उद्देश एक आहे, ते डळमळत नाहीत. तर ब्राह्मण, गोमाता व परमपुरुषोत्तम भगवान यांच्या कृपेवर दृढ विश्वास असायलाच हवा. ब्राह्मण म्हणजे वरिष्ठ आध्यात्मिक व्यक्ती. जर आपण स्वतःला वरिष्ठ समजत असू तर आपला इतरांच्या कृपेवर खरा विश्वास असू शकत नाही. म्हणूनच चैतन्य महाप्रभूंनी अतिशय मनोवेधक उपदेश दिला आहे. मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र नाही. मी संन्यासी, वानप्रस्थ, गृहस्थ, ब्रह्मचारीही नाही. गोपी भरतूर पादकमल योर दास दास अनुदास. तर मी केवळ दासांच्या दासांचा दास आहे. जर आपण ही वृत्ती स्वतःमध्ये रुजवली तर आपण सर्वांना आदर प्रदान करू शकतो व सुरक्षित राहू शकतो. कृष्ण उपदेशांनुसार वक्तव्य करणाऱ्या व आपले जीवन व्यतीत करणाऱ्यांचा आपण आदर सन्मान केलाच पाहिजे. म्हणजेच ब्राह्मणांचा आणि ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ म्हणजे वैष्णवांचा. वर्णाश्रम पद्धतीनुसार ब्राह्मण व्यक्तीपेक्षाही शूद्र कुळात जन्मलेला वैष्णव अधिक महान असतो. असे का? कारण त्याने त्याचे पूर्ण आयुष्य परमपुरुषोत्तम भगवंतांच्या चरणांशी समर्पित केलेले असते. हरिदास ठाकूर जातीनुसार म्लेच्छ होते, परंतु ज्यांनी त्यांच्याप्रती अपराध केला त्यांचा सर्वनाश झाला व ते सर्व ब्राह्मण होते. हो, त्यांचा अपराध करणारे सर्व हिंदू ब्राह्मण होते व त्यांचे पतन झाले. ब्राह्मण व वैष्णवांचा नेहमीच आदर करायला हवा. आपल्याला त्यांच्या कृपेवर दृढ विश्वास असायला हवा. श्रीकृष्ण गोपाल, गोविंद आहेत. ते गायींची नित्य सेवा करत असतात, गायींना आदर प्रदान करतात. त्यांच्या धामालाही त्यांनी स्वतःच्या इच्छेने गोकुळ, गोलोक अशी नावे दिली आहेत. तो कृष्णलोक आहे, पण तरीही सहजरित्या त्याला गोलोक अथवा गोकुळच म्हणतात. गायींना आनंद व सन्मान देण्यासाठी हे नाव दिले आहे. जेव्हा प्रभुपादांनी पाश्चिमात्य देशात गोसंरक्षण प्रस्थापित केले, ते केवळ अहिंसेकरता नव्हे. नक्कीच त्यांनी आपल्याला दया, अहिंसा शिकवलीच. भगवंतांच्या सर्व जीवांची कशी काळजी घ्यायची हे शिकवले. शाकाहारी होण्यास शिकवले. गोमांस, मासे, अंडी एवढंच नव्हे तर कांदा लसूणही न खाण्यास शिकवले, जेणेकरून आपल्या हातून पापकृत्ये घडणार नाहीत व आपले आध्यात्मिक पतन होणार नाही. पण त्यांनी पाश्चिमात्य देशातील
न्यू तालवन, न्यू वृंदावनात खास करून गोसंरक्षण का प्रस्थापित केले व ते अत्यंत ठामपणे त्याबद्दल बोलतही असत, कारण ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीकरता आवश्यक आहे. आपण तुळशीची पूजा करतो कारण ती श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. आपण वैष्णवांची पूजा करतो कारण ते कृष्णांना अतिशय प्रिय आहेत. आपण गोमातेची पूजा करतो कारण तीही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. ती श्रीकृष्णांना का अतिप्रिय आहे याची अनेक कारणे आहेत. ती मानव समाजाला निरुपयोगी असलेले गवत खाते व त्यातून आश्चर्यजनक असे दूध व दुग्धजन्य पदार्थ देते. तुपापासून आपण यज्ञ संपन्न करू शकतो. तेच तूप पोळीला लावून आपण ती श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो. 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात, तुपामध्ये बनवलेल्या पदार्थांमुळे श्रीकृष्ण आनंदित होतात. प्रभुपादांनी योग्यरित्या मूर्तीपूजा करण्यासाठी पाश्चात्य देशात तुळस लावण्यास सांगितले व दूध असायलाच हवे असे सांगितले, कारण श्रीकृष्णांना दूध, दही, संदेश, रसगुल्ला, तुपातील गुलाबजाम, बर्फी, पेढा, रबडी, श्रीखंड, रसमलाई हे अतिशय प्रिय आहे. दुधापासून आपण हजारो पदार्थ बनवू शकतो. का आपण हे बनवतो? कारण ते श्रीकृष्णांना प्रिय आहे व जे आपल्याकरता योग्य आहे तेच श्रीकृष्णांना प्रिय आहे. गाय व बैल हे वैदिक संस्कृतीचे प्रतीक आहेत. नुसते प्रतिकात्मकदृष्ट्या नव्हे तर व्यवहारात्मकदृष्ट्याही. बैल हा धर्माचा प्रतीक आहे, पण त्याचबरोबर तो शेत नांगरतो व पीक लागवडीकरता जमिनीची तयारीही करतो. व गाय आपल्याला दूध, तुपासारखे अनेक पदार्थ देते, ज्याच्या साहाय्याने आपण भगवंतांची पूजा करू शकतो व स्वतःही सुदृढ व आनंदी राहू शकतो. गाय ही आपली माता आहे तर बैल आपले पिता. त्यांचा अवमान करणे म्हणजे आपल्या आईवडिलांचा अपमान करण्यासारखे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, जर आपण त्यांना आपल्या मातापित्यांप्रमाणे वागवले म्हणजेच आपल्यापेक्षा पूजनीय त्यांना मानायला हवे. ही अतिशय गंभीर बाब आहे. तुमचे आईवडील कधीही तुमच्यापेक्षा वरिष्ठच आहेत. हा सदाचार आहे. त्यांचा कधीही अनादर करू नये. ते पाप आहे. कदाचित ब्रह्मचार्यांचे आईवडील म्हणतील की ते असं वागत नाहीत, परंतु ते सदैव त्यांची कर्तव्ये करत असतात व आईवडिलांना आदर सन्मान देतात. कधीही त्यांचा अवमान करत नाहीत. तुमच्याकरता योग्य अशा गोष्टी जरूर करा, परंतु ते सदाचाराला धरून करा. आता जर गाय बैल आपले मातापिता असतील, म्हणजेच आपण जर त्यांना वरिष्ठांप्रमाणे वागवतो की नाही हे आपल्या आध्यात्मिक प्रगती कशी करतो यावर अवलंबून आहे. श्रीकृष्णांवरील दृढ विश्वासामुळे ते स्वतःला ब्राह्मण, वैष्णव, गायी यांच्यामार्फत प्रकट करतात. त्याचबरोबर परमपुरुषोत्तम भगवान हे स्वतः अर्चामूर्ती आहेत, जे त्यांच्या हरिनामात आहेत, जे श्रीमद भागवतात आहेत, जे सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. हा खरा सदाचार. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि जिथे भक्तांमध्ये वैष्णव सदाचार पद्धतीने परस्परांमध्ये आदानप्रदान होत असते, ती जागा वैकुंठाप्रमाणे होते. केवळ आपण तिला वैकुंठाप्रमाणे बनवतो असे नाही, तर कारण आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करतो, त्यामुळे श्रीकृष्ण, राधाराणी व त्यांच्या धामासहित तेथे वैकुंठमय वातावरण निर्माण करण्याकरता प्रकट होतात. हे अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपण याप्रमाणे नाही वागलो तर आपला सर्वनाश होऊ शकतो. हरे कृष्ण. आणि आज आपण श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदातील 7व्या अध्यायात हेच वाचले आहे. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद.